मी वाहते हळूवार, काठावर माणसं आठवणी संसार. कुठे घाटावर सकाळ जागी, हसणं बोलणं पाण्यात पाऊल लागी. कुठे खेळ, कुठे पूजा, कुठे शांत सावलीत थांबलेली वेळ. या नदी काठावर जीवन जुळतं, घरदेव आंगण इथेच घडतं. कथा श्रद्धा रोजची वाट, नदी सोबतच जग चालत राहतं. कधी विसरली गेले पण मी आजही वाहते. तुमच्या आयुष्यभर मी नदी आहे, पण फक्त पाणी नाही, मी समाजाची सवय आहे. मी राम नदी आहे. माझी सुरुवात जरसेश्वर येथून होते. मी पुणे शहरातील एक छोटा जलप्रवाह आहे, पण मी या शहराच्या नैसर्गिक व्यवस्थेचा नेहमीच भाग राहिली आहे. माझ्या आजूबाजूला शेती होती, मोकळी जमीन होती आणि पावसाचं पाणी मला जीवन देत होतं. वेळेनुसार शहर बदलत गेले आणि त्यासोबतच मी. हा, ते पहिल्यापासून त्या राम नदी म्हणजे या नदीच्या खालून, त्या पिंडीच्या खालून, निंदीच्या खालून अशी पुढे निघालेली. आणि ती बी जिवंत पाणी, जिवंत पाणी अगदी सतत चालू राहणार. अगदी कधी ते हे नव्हतं होत. पहिल्यापासून पहिले आता हे व्हायला लागले आता अलीकडच्या काळात. आज तुम्ही माझा प्रवास पाहाल, माझी रचना, माझ्या काठांवर राहणारी लोक आणि माझ्यात उरलेलं जीवन. माझी रचना सर्वत्र सारखी नव्हती. कुठे मी रुंद आहे, कुठे अरुंद. कुठे माझं पात्र उथळ आहे, जिथे पाणी हळू वाहतं, आणि कुठे खोल, जिथे प्रवाह वेगानं असतो. माझे वळण मला दिशा देत होते. ते पाण्याचा वेग नियंत्रित करत होते आणि पुरकाळात मला पसरण्यास जागा देत होते. पावसाळ्यात मी विस्तारते, माझा काठ वाढतो, मी आसपासच्या जमिनीशी जोडली जाते. उन्हाळ्यात माझा प्रवाह कमी होतो, पण तरीही मी नदीच असते. आत्ता माझी रचना बदलली जात आहे. नैसर्गिक काठांच्या जागी कॉन्क्रीटच्या भिंती उभारल्या जात आहेत. माझी वळणं सरळ केली जात आहेत. माझी रुंदी ठरवली जात आहे. जेव्हा नदीला ठराविक आकारांमध्ये बांधलं जातं, तेव्हा तिचा स्वभाव बदलतो. माझ्या काठांवर लोक राहतात, काही पिढ्यानपिढी, काही अलीकडच्या वर्षापासून. कुठे मी रोजच्या जीवनाचा भाग आहे, कुठे फक्त एक मोकळी जागा. शहर विस्तारत गेले, रस्ते बांधले गेले, इमारती उभ्या राहिल्या आणि हळूहळू माझा काठ भरत गेला. अनेक ठिकाणी मला कचरा टाकण्याची जागा समजली गेली. कुठे बांधकामाचा मलबा टाकण्यात आला. नाल्यांचे पाणी थेट माझ्यात सोडण्यात आले. जेव्हा शहराची घाण नदीत जाते, तेव्हा नदीची ओळख बदलू लागते. लोकांच्या नजरेत मी हळूहळू नदीवरून नाला बनत गेले. तिथं पूर्वी शेतांनी तिथं कपडे धुतलेले तिथं, त्यांच्या पादुका आहेत तिथं. हा, इतकी माझ्या गावामध्ये आता मला काय झालं की सगळं सोसायटीने घाण सुरू आहेत. काय ते आता काय गोष्टीचं नाव आहे तिथं. मी स्वतः गावाला आहे आणि गावात नाही. पण आजही मी नदीच आहे. फक्त फरक इतकाच आहे की माझं कोणी ऐकत नाही. पण सगळीकडे परिस्थिती सारखी नाही. माणस जळतात, काही लोक रोज येतात. कोणताही मोठा अभियान नाही, कोणतीही प्रसिद्धी नाही. हे लोक आजही मला नदीच मानतात. ते कोणतेही चमत्कार करत नाहीत. ते फक्त आपली जबाबदारी पार पाडत आहेत. लहान प्रयत्न, पण सातत्याने. नदी एक निसर्गातला एक महत्वाचा घटक आहे. नदीचं महत्व हे आपल्या जीवनामध्ये आपल्या आई इतकं आहे. जर आईने मुलाला दूर केलं तर नक्कीच मुलगा जगू शकत नाही. तसं आपण जर नदीला दूर करायची हिंमत आपल्यात नाही, नदी आपल्याला दूर करणार नाही. नदी आपल्यावर प्रेम करते, निसर्ग आपल्यावर प्रेम करतो. आपण समजून घेतलं पाहिजे. नाव किशोर पुलावळे, मी भोगाव ग्रामपंचायतचा कर्मचारी आहे, सफाई कर्मचारी आहे.
तर नदीचं महत्त्व हे कधी कळतं मस्त ते अस्वच्छ असो किंवा स्वच्छ असो, पण माणसाला ज्यावेळेस ठसका लागतो त्यावेळेस पाण्याची आठवण येते. ही नदी घाण जरी असली पण ठसका ज्यावेळेस जास्त बसेल ना तर तुम्हाला पाणी आठवेल. माझ्या काठांवर मंदिरे आहेत. काळभैरव मंदिर, सोमेश्वर मंदिर आणि इतर अनेक छोटे देवस्थान. ही मंदिरं फक्त पूजा करण्याची ठिकाणे नव्हती, ती नदी आणि माणसातील नात्याची साक्ष होती. लोक माझ्या पाण्याला स्पर्श करत, स्नान करत मला पवित्र मानतात. धार्मिक विधी माझ्या काठांवर घडते. आज मी बाणेर येथे मुळा नदीला मिळते, एकत्र येणाऱ्या दोन पाण्यांसारखी, पण वेगळ्या कथा घेऊन. माझा प्रवास इथे संपत नाही. मी पुढे वाहत राहते आणि शहराची कहाणी स्वतःसोबत घेऊन जाते. मी जशी आहे तशीच पुढे जाते. आता प्रश्न हा नाही की मी वाचू शकते की नाही. प्रश्न हा आहे, शहर मला समजून घेईल का, की पुन्हा एकदा दुर्लक्षित करेल.